हर्षवर्धन पाटील साहब तुम आगे बढ़ो। आजच्या या प्रचार सभेच्या सांगता सभेसाठी आलेले आपल्या देशाचे नेते आणि आपणा सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्यांनी आताच आपल्या समोर मार्गदर्शन केलं त्या संसद रत्न आमच्या भगिनी खासदार सुप्रियाताई सुळे, या व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उपस्थित सर्व पदाधिकारी, आप पक्षाचे सर्व पदाधिकारी, इतर सर्व आरपीआय वगैरे आमचे सगळे मित्र पक्ष, या सगळ्या पक्षाचे उपस्थित पदाधिकारी आणि एवढ्या प्रचंड संख्येने जमलेले या इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनी, माझ्या सर्वांच्या सहकारी बंधूंनो, मी सुरुवातीला साहेब या ठिकाणी एक निषेध करणार आहे। एक तासापूर्वी मार्केट कमिटीमध्ये एक सभा झाली आणि त्या फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नेता आमच्या पत्रकार बंधूंना म्हणाला की पुढे बसलेली सगळी हे पेड न्यूज वाले पत्रकार आहेत। ह्या वाक्याचा मी जाहीरपणे निषेध करतो, कारण लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि ते खरं बोलतात, ते खरं लिहितात, ते तालुक्याचा खरा अचूक अंदाज सांगतात आणि तो तुमच्या बाजूला नाही म्हणून ते पेड न्यूज झाले का? 23 तारखेला ह्या तालुक्यातली जनता दाखवून देईल की पवार साहेबांचा उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, ही आपल्या सगळ्यांची या ठिकाणी खात्री आहे। मी आदरणीय साहेबांचं मनापासून स्वागत करतो, सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन करतो, कारण या इंदापूर तालुक्यामध्ये आमच्यावर जे संस्कार घडले ते आदरणीय भाऊंचे संस्कार घडले, आदरणीय घोलप साहेबांचे संस्कार घडले, आदरणीय पवार साहेबांनी 60-65 वर्ष एक राजकीय भूमिका घेऊन कार्यकर्ते तयार केले आणि आज 4-4 पिढ्या झालं तरी आपण गुन्ह्या गोविंदानं या मतदारसंघामध्ये सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना घेऊन आपण काम करतोय। साहेब, गेल्या 2 महिन्यापासून आम्ही ज्या गावागावामध्ये जायचो, वाड्या वस्त्यावर जायचो, साहेब सगळे कार्यकर्ते भेटायचे, तरुण मुलं भेटायची, महिला वर्ग भेटायचा, शेतकरी भेटायचा आणि त्याच्यासमोर 2च प्रश्न असायचे। ते पहिल्या आवाजात म्हणायचे, भाऊ आम्हाला तुम्ही पाहिजे, आणि दुसऱ्या आवाजात म्हणायचे, तुम्ही पवार साहेबांच्या बरोबर आम्हाला दोघंही पाहिजे। मग या सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की साहेब आपल्याला पवार साहेबांच्या बरोबर जावं लागेल। आणि साहेब आपण तर, मी जसं राजकारणामध्ये आलो, जसं पदाधिकारी झालो, तसं ज्या वेळेस तुमची आणि माझी भेट व्हायची, तुम्ही मला चर्चेला बोलवायचा, त्यावेळेस कुठेतरी बाबा हा मुलगा काहीतरी करू शकतो, काहीतरी ह्याच्यामध्ये काम करण्याची एक क्षमता आहे, आणि म्हणून जरी काही या त्या निमित्तानं जरी पक्षाची विचारधारणा आपली जरी वेगळी असली तरी साहेबांनी तो मनामध्ये कधी प्रश्न ठेवला नाही। आणि मलाही साहेब म्हणले होते, ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, दुसऱ्या दिवशी माझ्या मनात आलं की आपण साहेबांना फोन करावा, असं विचार करत करत बसलो, तेवढ्यात साहेबांचाच फोन मला आला। मला धडकी भरली की आता काल अशी घटना घडली ना, आपण साहेबांशी काय बोलायचं। साहेबांचा पहिला प्रश्न, हर्षवर्धन कसं आहे, बरं आहे का?
आता मला म्हणायचं होतं साहेब आपलं कसं काय आता काय करायचं असं मला विचारायचं होतं, पण धाडस झालं नाही. तिकडून साहेब म्हणले हर्षवर्धन चिंता करू नको, राहिली सुईली जरी माझ्यापासून गेली तरी मला शरद पवार म्हणतात मी मागे हटणार नाही. ही भूमिका आज या ठिकाणी मला डबल स्फुरण आलं. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस साहेबांचा संपर्क झाला, मग ते राज्य सरकारचं काम असेल, केंद्रामधले कायदे करायचं काम असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारखी एक महत्वाची संस्था 2014 साली माझा विधानसभेला पराभव झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये साहेब मला म्हणले तुला त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर मला डायरेक्टर करायचं आहे. मला एक क्षणभर आश्चर्य वाटलं की मला कसं काय फोन आला. साखर संघामध्ये मला घेतलं, राष्ट्रीय सहकारी संघामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घेतलं. आणि जे जे राज्याचे ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, साखर उद्योगाचे प्रश्न असतील, सहकारातले प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, दुधाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नामध्ये आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एकच नेता आहे की जो तुम्हाला न्याय मिळवू देऊ शकतो, आणि त्याचं नाव म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. सांगतो तुम्हाला साहेब, ही निवडणूक इंदापूर तालुक्याच्या आणि राज्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निवडणूक आहे. ही निवडणूक या महाराष्ट्राला वाचवायचं का बुडवायचं, हे राज्य दिवाळखोरीपासून बाहेर आणून एक उत्तम प्रशासन द्यायचंय का, या राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांचा संसार प्रपंच जो उद्ध्वस्त झालेला आहे त्याला उभारी द्यायची का, या राज्यातले नामांकित उद्योगधंदे दुसऱ्या राज्यामध्ये जायला लागले, आपल्या राज्याला आर्थिकदृष्ट्या वरती आणायचे का नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 15 कोटी लोकांच्या मध्ये सगळ्या जाती धर्मांची लोक राहतात. सांगतो 28, 30, 32, 34 इतक्या जाती या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहतात. हा सगळा समाज एक ठेवायचा आहे का नाही, आणि या सगळ्या समाजाला विकासामध्ये पुढे न्यायचंय का नाही, हा विचार मला वाटतं उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा आहे. आणि मला मनापासूनची खात्री आहे, आम्ही सुद्धा प्रशासनामध्ये 20 वर्ष काम केलं. साहेबांनी तर जेवढं वर्ष प्रशासनात काम केलं तेवढं माझं वय पण नाही. पण प्रशासन चालवताना कोणताही निर्णय घेत असताना त्या निर्णयाच्या पाठीमागची भूमिका एकच असली पाहिजे की हा निर्णय मला व्यक्तिशः आवडतो का न आवडतो, त्यापेक्षा सुद्धा हा निर्णय समाजातल्या शेवटच्या घटकाच्या माणसापर्यंत कसा पोहोचेल, हा विचार जो माणूस करतो त्याचं नाव म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. सांगतो तुम्हाला. आणि म्हणून साहेब, तुम्ही 10-12 दिवस झाला आम्ही बघतोय महाराष्ट्रामध्ये ज्या सभा चाललेल्या आहेत, मला वाटतं 72 का 73वी सभा आहे साहेब आपली. ही तुम्ही हिशोब केला नसेल साहेब, हसतायत. सांगतो म्हणजे आम्ही जर 100 किलोमीटर प्रवास केला तर दुसऱ्या दिवशी 10 वाजता उठायला सांगतो. पण आज पवार साहेबांच्या 84 वयामध्ये सुद्धा एखाद्या 21 वर्षाला लाजेल अशा प्रकारचा उत्साह सुद्धा आज साहेबांच्या मध्ये आहे. हे तुम्हा सर्वांचं भाग्य आहे. सांगतो. आणि बघा तुम्ही, काल वाईला सभा झाली, परवा कराडला सभा झाली, परवा दहिवडीला सभा झाली, सासवडला परवा दिवशी सभा करून साहेब काल संसरला आले, आज सकाळी भोरला सभा केली, कर्जतला सभा केली. अशीच गर्दी जमते तुम्हाला सांगतो. आणि देशाचे नेते येतात, निम्म्या खुर्च्या खाली असतात. सांगतो तुम्हाला साहेब, हा सगळा सभा मंडप खुर्च्याने भरलेला आहे. आणि तेवढीच माणसं, नजर पूर्ण एवढी माणसं आलेली आहेत. ही माणसं का आली तर फक्त साहेब तुम्ही एक जिद्द बाळगलेली आहे की महाराष्ट्रामध्ये मला महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय, आणि ते आणण्याकरता म्हणून आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून साहेबांच्या मागे उभा राहिलं पाहिजे. मग आता जर सरकार आणायचं असेल महाराष्ट्रामध्ये, मग इंदापूरचा आमदार सुद्धा बरं आणू बाबा, आणू बाबा. साहेब, आज इथं माझ्या विरोधामध्ये 2 उमेदवार उभा आहेत. साहेब,
आता एक सभा झाली इथं मार्केट कमिटीमध्ये, आता एक नवीन फॅड निघाले, रडायचं फॅड निघाले साहेब. म्हणजे 10 वर्ष तुम्ही जनतेला रडवलं, 10 वर्ष तुम्ही जनतेच्या 2 पिढ्याचं नुकसान करून समाजामध्ये तुम्ही नुकसान केलं. कदाचित ते वाईट केलं म्हणून तुमच्या अंतःकरणात जाता जाता का होईना पण शहाणपण आलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. साहेब तुम्ही त्या उमेदवाराला काय दिलं नाही हो साहेब सांगा. म्हणजे तुम्ही दिलं तसं जर माझ्यासारखा किंवा अन्य एखादा कार्यकर्ता असताना तर साहेब मरेपर्यंत विसरलं नसतं, इतकं तुम्ही दिले सांगतो. जिल्हा परिषद दिली, कारखाना दिला, बँक दिली, 2 वेळा आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं, पालकमंत्रीपद दिलं. व्यवसाय करण्याकरता साहेब तुमच्या फोनवर मोठमोठ्या एजन्सीज मिळाल्या. ठीक आहे, आमचं काही दुमत नाही. वाटतं आपल्याला एखादा कार्यकर्ता आहे त्याला मोठं करावं, मदत करावी, ही प्रत्येकाचीच भावना असते आणि त्यात गैर नाही, केलंही पाहिजे. पण ते केल्यानंतर ज्याच्यासाठी आपण करतो त्याचं पण कर्तव्य आहे की वडिलांनी जर आपलं सगळं काय परिवर्ष केलं असेल तर वडील संकटात आल्यानंतर मुलाचं काम काय असतं, कुटुंबातल्या नव्या पिढीचं काय काम असतं. एक संस्कार आहेत आपल्यावर, आपण संस्कारित माणसं आहोत, मोठ्या कुटुंबातली माणसं आपण आहोत, नातीगुती सांभाळणारी माणसं आपण आहोत, पिढ्यानपिढ्या एकामेकाची मनं सांभाळणारी माणसं आपण आहोत. आणि असं असताना पवार साहेबांच्यावर संकट आल्यानंतर तुम्ही सोडून गेला आणि आज तुम्ही सांगताय 6500 कोटीची कामं केली. मी तर असं म्हणेल 6500 कोटी काय, पण 6 लाख कोटीची जरी तुम्ही कामं केली असली तरी पवार साहेबाला सोडून जाण्याचं माप एका बाजूला आणि तुम्ही काम केलेल्याचं माप एका बाजूला सांगतो. हे चांगलं नाही, ही संस्कृती नाही आपली सांगतो. आणि मग लोकांनी संदेश काय घ्यायचा. आणि त्यामुळं साहेब ही माणसं अशी वागायला लागल्यामुळं त्याची थोडी लागण आमच्यात बी सुरू झाली साहेब सांगतो. आम्ही पण आता तुमच्या एवढा मी काय मोठा नाही, मी लहान माणूस आहे, पण आम्ही कुणाला सभापती पद दिलं, कुणाला 500 कोटीच्या बँकेचं चेअरमन पद दिलं, कुणाला जिल्हा परिषद दिली, कुणाला संचालक केलं, आणखीन काय काय केलं. घरातनं आणली, खुर्चीवर बसवली, समाजात नेली, तालुक्याची ओळख करून दिली, भाषणामध्ये त्यांचं कौतुक केलं, त्यांना पुढं आणलं, सगळ्या जाती धर्मांना घेऊन पुढं चाललो आपण. आणि आज माझ्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर साहेब ही काय मुठभर स्वार्थी माणसं मलाही सोडून गेली, मला एकटं पाडलं, त्यानंतर माझ्यावर टीका केली, मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आला. मग साहेब आमचे सगळे कार्यकर्ते जरा हवालदिल झाले, अहो घरं फोडली. ही एक नवीन स्टाईल सुरू झाली साहेब, आता घरं फोडायची सांगतो. सगळ्याचंच कुटुंब मोठं आहे व कुणाचं कुटुंब लहान आहे सांगा मला तुम्ही. सगळ्याची भावकी मोठी आहे, सुतकी भावकी आहे, नातेगुती आहे, सगळ्याचीच आहेत. ती काय माझ्या एकट्याची किंवा पवार साहेबाची नाही आहेत. पण राजकारण कोणत्या लेवलला आपण घेऊन चाललेलं आहे. म्हणजे घरं फोडायला लागला तुम्ही, समाजामध्ये एक वेगळा संदेश द्यायला लागला. आणि साहेब अजितदादा पवार, मी कधी नाव घेत नाही पण आज नाव घेतो, अजितदादा पवार निमगाव केतकीला आले आणि साहेब भाषण काय केलं त्यांनी म्हणले आता हर्षवर्धन पाटलाकडे कोण राहिले म्हणले, फक्त 4 राहिलेत म्हणले. एक म्हणले हर्षवर्धन पाटील, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा. पण मला अजितदादांना सांगायचंय 23 तारखेला 12 वाजता हर्षवर्धन पाटील तुम्हाला फोन करेल. साहेबाची परवानगी घेऊन फोन करील बरं का मी त्याला, कारण इथं एक माझ्याबद्दल एक शब्द वापरला मी सांगू शकत नाही, त्याचा व्हिडिओ ऑडिओ माझ्याकडे आहे, पण वेळ नाही, साहेबांना पुढे बारामतीला जायचंय. ही असली भाषा लाव रे तो व्हिडिओ असा आहे काय. आणि म्हणून आज ही माणसं आपल्यापासून बाजूला गेलेली आहेत. पुन्हा साहेब काय समाजाची पुढारी एकत्र आली आणि म्हणले आता आमच्या माळी समाजाचा म्हणले 100% पाठिंबा कुणाला, त्या पक्षाला सांगतो.
सांगा बरं आता इथं किती माणसं बसले सगळी सांगतो. हां सांगा आलेली माणसं किती आहेत सांगा, आपली सगळी सांगतो तुम्हाला. हां असं कुठं काही समाजावर असतं? बरं हे भाषण कोणी केलं? त्यांच्याकडे एक मलिदा गँग नंबर ए होती, आता आमच्यातनी गेलेली मलिदा गँग नंबर बी झाली सांगतो. त्यामुळे आता त्या उमेदवाराला प्रश्न पडलाय, 10 वर्ष सांभाळता सांभाळता मलिदा 1 मला अडचणीत आणला, आता मलिदा 2 काय करायचा? आणि म्हणून अशी आयाराम गयाराम माणसं जरी आली जरी गेली तरी हर्षवर्धन पाटील एकटा पडला नाही, सारा इंदापूर तालुका आमच्या पाठीशी आहे, हे माझं स्वतःचं भाग्य या ठिकाणी समजतो. आणि म्हणून आज आपल्या तालुक्यामध्ये साहेब दुसरा एक उमेदवार उभा राहिला आहे साहेब सांगतो. बाळ काय परवा जयंतराव पाटील साहेब म्हणाले त्याला, ते म्हणले हे बाळ कसं काय उभं राहिलं म्हणले. ठीक आहे, मला टीका नाही कोणाची करायची, पण साहेब त्या माणसाकरता सुद्धा साहेब आपण किती केलं सांगा. 2 वेळा जिल्हा परिषदचं सभापती दिलं, राज्याचा एक राज्यमंत्र्याचा दर्जा दिला, परत म्हणले आम्हाला आता व्यवसाय करायचा, आम्हाला राजकारण बंद करायचं आहे. साहेब म्हणले बरं झालं, हाय आपल्यातला कोणतरी व्यवसाय करतोय. साहेब केंद्रात मंत्री होते, सगळ्या परवानग्या साहेबांनी दिल्या, त्यांच्याकडे डेअरीचं खातं होतं, कृषी खातं होतं, सहकार खातं होतं, सगळी खाती साहेबांच्याकडे होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग साहेब या देशाचे 10 वर्ष पंतप्रधान होते. फक्त साहेबांनी फोन जरी प्राईम मिनिस्टरला केला तर 5 मिनिटामध्ये प्राईम मिनिस्टरची सही होऊन फाईल कार्यालयामध्ये यायची, हे मी डोळ्यानं बघितलेलं आहे सांगतो तुम्हाला. म्हणजे एवढा साहेबांचा त्या पार्लमेंटमध्ये आणि नॅशनल लेवलच्या गव्हर्नमेंटमध्ये दबदबा होता, कारण साहेब कायम सकारात्मक काम करायचे. आणि मग त्यांनी सगळ्या परवानग्या दिल्या, सगळं केलं, उद्योग उभा राहिले, व्यवसाय वाढला, चांगली गोष्ट आहे, कुणी व्यवसाय करावा, आमचं काय म्हणणं नाही. एक प्रकल्प करत असताना साहेबांसमोर अडचण आली सुप्रीम कोर्टाची, साहेबांनी देशाचा कायदा बदलला आणि त्यांना ती परवानगी दिली सांगतो. हे सगळ्याला माहिती आहे. आणि आज तुम्ही साहेबांना एका विधानसभेच्या तिकिटा करता, एक तिकीट विधानसभेचं, अरे मन मोठं ठेवायचं सांगतो तुम्हाला. साहेबांना भेटलो, साहेबांना मी कधी म्हणलं नाही साहेब मला हे द्या ते द्या म्हणून सांगतो. शेवटी साहेबांना माहिती कोणाची कॅपॅसिटी किती आहे, कोण कसा आहे कोण कसा नाही, 60 वर्षाचा अनुभव आहे साहेबांचा. आम्ही कधी नाही असं बोललो सांगतो, एका तिकिटा करता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये मला साहेबांनी घेतलं, केवढा विश्वास टाकला माझ्यावर सांगा. मी कोण 7 तारखेला प्रवेश केला, 10 तारखेला मला साहेबाचा फोन आला, हर्षवर्धन पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगला तुम्हाला यायचंय आणि 87 जागा आपल्याला मिळणार आहेत, जरा तुम्ही जयंतराव जरा बसा आणि बघा कुठली जागा कशी करायची काय करायची सांगा बरं. हा विश्वास हर्षवर्धन पाटलावर नाही, पवार साहेबांचा विश्वास या इंदापूर तालुक्याच्या जनतेवर आहे, म्हणून साहेबांनी मला हे जबाबदारी दिली. आता 1857 लोकांनी उमेदवारी मागितली साहेब आपल्या पक्षाकडे. साहेब आपण उमेदवारी किती लोकांना दिल्या? 86 लोकांना दिल्या. मग काय बाकीचे लोक काय उभा राहिले विरोधामध्ये? त्यांनी मान्य केलं, ठीक आहे स्पर्धा असती, निर्णय लागेपर्यंत निर्णय लागला, विषय संपला. पण आज अशा पद्धतीने मित्रांनो हे काम चाललेलं आहे. आणि म्हणून मला सर्वांना आज या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की साहेब आता हा सगळा तालुका आता परिवर्तन करण्याच्या भूमिकेमध्ये आलेला आहे. ही आजची सांगता सभा ही विरोधकाचा राजकारणामधली सांगता करायची आपल्याला. आणि 23 तारखेची विजयाची सभा जी होणार आहे ती इंदापूर तालुक्याचे जे सगळे प्रश्न आहेत, मी विकासाच्या कामावर बोलणारा कार्यकर्ता, टीका करणारा कार्यकर्ता नाही साहेब. आज तुमचा एवढा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे साहेब. या तालुक्यामधले एक पंचसूत्री आपल्याला हातामध्ये घ्यायची साहेब. सगळे प्रश्न साहेब तुम्हाला माहिती आहेत. पहिला महत्वाचा प्रश्न हा, या इंदापूर तालुक्यामध्ये 1,52,000 हेक्टर एवढं क्षेत्र आहे. त्यातलं 22,000 हेक्टर क्षेत्र फॉरेस्ट जर सोडलं आणि 9,000 हेक्टर क्षेत्र जर गायरानाचं सोडलं तर सगळं क्षेत्र हे वैती खालचं आहे. तिथं आम्हाला साहेब पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे साहेब. ही साहेब पिढी शेतीवरती अवलंबून आहे साहेब. उद्याची मिळणारी आमदारकी, उद्याचा मिळणारा मान सन्मान हा काही सत्कार घेण्याकरता नाहीये, मान सन्मान घेण्याकरता नाहीये. हे मिळालेलं पद जे आहे हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आर्थिक बदल घडवायचा आहे आपल्याला. आणि यासाठी आपल्याला पवार साहेबांचा आशीर्वाद महत्वाचा आहे.
आणि म्हणून साहेब शेतीचा पाण्याचा प्रश्न, त्यात 22 गावं आली, बॅकवॉटर आलं, नीरा नदी बंधारे आले, भीमा नदी बंधारे आले, बुडीत बंधारे आले, शेटपळ तलाव आला, वाघेला टँक आला, संसर्कट आला, त्यानंतर आता बोगद्याचं काम चाललंय, लाकडी लिंबोडीचं काम साहेब आता सुरू झालंय, त्याला निधी द्यावा लागेल आपल्याला. तर एक आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट साहेब बनवतो 1 महिन्यामध्ये. आपण 1 तास फक्त वेळ द्या साहेब निकाल झाल्यानंतर, आणि एकदा बसू आपण 5 वर्षामध्ये. पहिल्या वर्षात काय करणार आम्ही, जे इन्स्टंट काम करावं लागेल शेतकऱ्यांच्या पाण्याकरता ते आपण करू. 2 वर्षामध्ये काय करणार, 3 वर्षामध्ये काय करणार, आणि एखाद्या कामाला जर 5 वर्ष लागणार असतील तर ते काम आपण काय करणार, असा एक मास्टर प्लॅन शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा आपण करू. मी साहेबाच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो, उद्याची 5 वर्ष हर्षवर्धन पाटील आमदार झाल्यानंतर पुढच्या 4 पिढ्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही खात्री मला आपल्याला या ठिकाणी द्यायची. दुसरा प्रश्न साहेब तरुणांच्या बेरोजगारीचा आहे साहेब. MIDC आहे इथं मोठी साहेब, तिथं सगळी खंडणी चालली, तिथं सगळा मलिदा चाललाय, चांगले चांगले उद्योग आले, कल्याणीचा उद्योग आणला साहेब तो निघून गेला. हे सगळे उद्योगपती साहेब आपल्याशी पण त्यांचे संबंध चांगले आहेत. 1-2 असे मोठे प्रोजेक्ट जर साहेब तुम्ही दिले आम्हाला तर मला असं वाटतं किमान 10,000 युवकांना रोजगार देण्याची जबाबदारी सुद्धा पुढच्या 5 वर्षामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी करणार आहे. साहेब इथं शेतकरी ऊस पिकवतो, कारखानदारी आहे. काल तुम्ही संसरला आला, खूप बरं वाटलं साहेब. संसरला साहेब बऱ्याच वर्षानंतर आले आणि बोलता बोलता म्हणले याच संसरच्या कुस्तीच्या मैदानामध्ये लहानपणी मी कुस्ती खेळलो आणि समोरच्या पैलवानाचा पराभव केला, तसं साहेब आता आजची कुस्ती आहे, तुम्ही नुसता हात असा वर करा, निकाली कुस्ती लागल्याशिवाय राहणार नाही, ते या ठिकाणी मला सांगा. आणि म्हणून हॉर्टिकल्चर साहेब मोठ्या प्रमाणात आहे. साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना काय 2 धाडसी निर्णय केले. तुम्ही 78 साली मुख्यमंत्री झाला, आम्ही 9वी 10वीला असू त्यावेळेस सांगतो साहेब. तुम्ही हॉस्पॉवर वीज द्यायचा निर्णय घेतला, काय कल्पना होती त्यावेळेस सांगतो साहेब. दुसरा निर्णय साहेब रोजगार हमीमध्ये आपण फळबाग लागवडीचा कार्यक्रम केला. एखादा माणूस आजारी पडला तर त्याला 1 मोसंबी मिळायची नाही कुठं आपल्याला. आता चौकात गाडी उभं राहिली की अशा गाड्याचे गाडी असतात फळबागाची सांगतो. कुणामुळे झालं, साहेबांच्यामुळे झालं सांगतो. आणि आज अनुदान दिलं, रोजगार हमीचा पैसा आज चांगल्या कामासाठी लागला साहेब. हॉर्टिकल्चर आमच्या तालुक्यात वाढतंय. द्राक्षे आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, पेरू आहे, आवळा आहे, सीताफळ आहे, केळी आहेत. ह्याच्यावर साहेब उद्योग आपल्याला करावं लागतील. साहेब आम्ही एक वायनरी काढलेली आहे, तिथं 20 एकर जागा आहे साहेब. 2 एकरात वायनरी, 18 एकर जागा नेचर डिलीला लागून आहे, सहकारातली जागा आहे साहेब. ती एक प्रोजेक्ट आम्ही तयार करतोय. मग इथं आलेला आमचा फळबाग पिकवणारा जो शेतकरी आहे त्याला मदत करण्याकरता म्हणून आपण या ठिकाणी निश्चितपणानं आपण मदत करू. त्याचबरोबर शिक्षणाची व्यवस्था आहे, दुधाच्या बाबतीतले प्रश्न आहेत, उद्योगधंद्याचे प्रश्न आहेत. हे सगळं करायचं म्हटल्यानंतर आज आपल्याला आमदार आपल्या ह्या तालुक्याचं होणं गरजेचं आहे. हे संविधान अधिकार आहे ना, हा महत्त्वाचा आहे. आणि मला खात्री आहे की पवार साहेबांच्या रूपानं आता एवढ्या प्रचंड संख्येने आपण आलेलात मित्रांनो, विजय मिळणार आहे. पण घाळ बसू नका, रात्र वैऱ्याची आहे. आपल्याला एक मत महत्त्वाचं आहे. आणि मी खरंच साहेब मनापासून या लोकांचा आभार मानतो की गेले महिनाभर साहेब ही माणसं उपाशी तापाशी रात्रंदिवस एवढे जिद्दीला लागलेले साहेब सांगतो. कारण एवढी गर्दी इंदापूर तालुक्यामध्ये कधी मी सुद्धा माझ्या आयुष्यात कधी बघितली नाही. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं माणूस आला, याचा अर्थ असा आहे की लोकांना साहेब आता बदल करायचा आहे. आणि म्हणून हे जे बॅलेट बॉक्स आहे याच्यावर 4 नंबरला माझं नाव आहे. 4 नंबरच्या नावासमोर आपण बटन दाबा आणि असं बटन दाबलं आवाज आला की 23 तारखेला आपण विजयाचा चौकार मारल्याशिवाय राहायचं नाही. एवढं काम आपण या ठिकाणी कराल. मी पुन्हा एकदा मलिदा गँग 23 तारखेचा निकाल लागू द्या. 1 मिनिट, 23 तारखेचा निकाल लागू द्या. 1 महिन्यामध्ये तुम्हाला ह्या तालुक्याचं प्रशासन कसं सुधारायचंय ती जबाबदारी हर्षवर्धन पाटील स्वीकारायला तयार आहे, हे या ठिकाणी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा साहेब आपण आलात, आपलं मनापासून स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी साहेबाला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. पांडुरंग तात्या शिंदे समता परिषद